हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना आमच्याकडून गुड मॉर्निंग. तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आज मी खरं सांगते की घरामध्ये आमच्या एक विचित्र घटना घडली. ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला म्हणजे समजेल की काय झालं होतं. तरीही मी सांगते की घरात अचानक आमच्या साप आला होता, त्यामुळे अक्षरशः आमची अशी धावपळ झाली नाही. अक्षरशः आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. व्हिडिओ माझा रेसिपीचा चालू होता, त्यामध्येच हे कॅप्चर झालेलं आहे सगळं. तर तुम्ही नीट बघा की साप कोणत्या प्रकारचा आणि कसला होता आणि कशाप्रकारे पकडला. त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. तर इकडे मला भाजी बनवायची होती सकाळी मटकीची, आणि हे व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये हे स्किप झालं होतं दाखवायचं. हे परवा मी भिजत घातली होती आणि 1 दिवसाचीच ही मटकी आहे. आणि खरंच सांगते खूप छान बघा किती मोड आलेले आहेत त्याला. आणि तुम्ही कपड्यामध्ये ज्या वेळेला घालता ना त्याच्यापेक्षा सुंदर मोड याच्यामध्ये येतात आणि कुठल्याही प्रकारचा उग्रवास किंवा हाताला ओलावा आहे का बघा. खूप छान पद्धतीने ह्याला मोड आलेले आहेत. कुठलाही घाण वास येत नाही किंवा मोड ज्यावेळी घालतो त्यावेळेला वास येतो तुम्हाला माहिती आहे. तर कुठल्याही प्रकारचा कुबट वास नाही किंवा काही नाही. खूप छान पद्धतीनं आलेलं आहे. तर ते भाजी बनवण्यासाठी मी त्यातले अर्धे घेतलेत आणि अर्धे ठेवून दिलेत. तर सकाळी आज यांचा टिफिन नव्हता, कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर. माझ्या आजीला थोडंसं बरं वाटत नाही, म्हणजे मम्मीच्या मम्मीला. तर आम्हाला तिकडेच जायचं होतं राजपूतवाडीला, आजीच्या म्हणजे गावी, म्हणजे आजोळी मामाच्या गावी. तर तिकडे जायचं होतं आणि मग ह्यांना मी सुट्टी घ्यायला लावली होती. सहसा यांची सुट्टी होत नाही, सोमवारी सुट्टी असते, पण म्हणजे आत्ता काय झालं की कामाच्या व्यापामुळे त्यांना सुट्टी घेणं शक्य होत नाही. तरीही मग आता त्यांना मी आज घ्यायला लावली आणि फक्त मुलांचा टिफिन होता, त्यामुळे मुलांच्या टिफिनचीच तयारी चालू होती. आणि फक्त मग त्यांच्यापुरतं ठीक आहे म्हटलं बनवूया, मग आपण जाऊया. मग इकडे मी घेतले होते कांदे, आणि कांदे तुम्हाला मी सांगितले होते की कांदे काळे पडायला लागले. ते का आणि कशामुळे ते प्लीज मला नक्की कोणाला माहिती असेल तर सांगा. तर मी इकडे कांदे चिरायला घेतले होते. चाकूची धार काढलेली नाही आहे अजून, त्यामुळे कांदा चिरताना थोडंसं त्रास करायला लागले. आणि मटकी भिजत घालताना ना कपड्यामध्ये बांधण्याऐवजी तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मोदकाच्या चाळणीमध्ये तुम्ही घाला आणि अंतराळी भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती ती चाळण ठेवायची आणि ताट लावून झाकून ठेवायचं. मगाशी जर व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर त्या ताटालाही घाम सुटला होता आणि त्या भांड्यामध्येही पाणी साचलं होतं. मोड कसे येतात की त्याला घाम सुटतो म्हणजे उष्णता तयार होते, ऊब तयार होते त्याच्यामध्ये, त्यामुळे पटकन मोड येतात. आणि जर कपड्यामध्ये असेच बाहेर ठेवले त्यात पण छान येतात, त्यात नाही असं नाही, पण त्याला कसं होतं माशी वगैरे लागते वासताना बघा. इकडे तिकडे अडकवून ठेवलं तर त्याला ते सतत अडकवूनच लटकवत ठेवावं लागतं. तर असं ठेवलं ना तर म्हणजे कुठलाही वास पण येत नाही, कुठलं माशी वगैरे पण होत नाही आणि त्याचं म्हणजे असं मोड पण छान येतात. त्यामुळे तुम्ही पण असंच अंतराळी भांड्यामध्ये ठेवा चाळणीमध्ये, खूपच छान मोड येतात. तर इकडे मी कांदा चिरत होते आणि ते मागून मला सांगत होते की एवढा मोठा कांदा का चिरतीयेस, तर बारीक घे. तर त्यांना तेच सांगत होते की मी चाकू माझा धार नाही आहे त्यामुळे बारीक होते. तर मी राहू दे तुमचं तुम्ही चिरून घ्या म्हटलं. तर म्हटले ठीक आहे आज मला वेळ आहे तर मीच करतो भाजी, तू राहू दे. तर तुम्ही म्हणाल की मी यांना कामाला लावले का काय, पण मी यांना काही सांगितलेलं नाही. यांना जसा फ्री टाईम भेटतो तसं ते आवडीनं घरातली कामं करतात. त्यांना आवडतं त्यांच्या म्हणजे असं रेसिपी काहीतरी करायला. बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसले असतील. जसं अर्णवला मला वाटतं ह्यांच्यातनंच गुण आले असतील की अर्णवला ही म्हणजे रेसिपी करायला खूप आवडतं, किचनमध्ये तो सतत असतो, तसंच यांनाही आवडतं. आणि मग हे म्हटलेत की मी बनवतो मटकीची भाजी. आणि ह्यांनी ना 1 कांदा नाही, ह्यांनी अजून 2 कांदे घेतले, टोटल 3 कांदे ह्यांनी या मटकीच्या भाजीमध्ये घातलेत. आणि मी यांना ओरडत होते की एवढे कांदे घालताय म्हणजे भाजी कशी होते काय माहिती, पण ते म्हटले एकदा खाऊन बघ आणि मग सांग मला कसं होते. तर इकडे मग ठीक आहे म्हटलं तुम्ही करा, तोपर्यंत माझी पण उरलेली कामं आहेत ती करून घेऊया. देवपूजा बाकी होती, कणिक मळायची होती, त्यामुळे मी कणिक आधी मळून घेतली आणि मग देवपूजेकडे आले. तर देवपूजा ना मी जवळजवळ 4-5 दिवस झालं केली नव्हती. तर इकडे असा कुठला प्रॉब्लेम नव्हता म्हणून की देवपूजा केली नव्हती असं नाही, पण मनातूनच इच्छा होत नव्हती. आणि मी नेहमी जोपर्यंत मनातनं भाव येत नाहीत ना तोपर्यंत मी देवपूजेला जात नाही. आणि असं म्हणतात ना काही निगेटिव्ह गोष्टी घरात असतात त्याच्यामुळे पण आपलं थोडंसं त्यामुळे मानसिकता होत नाही. त्यामुळे माझी इच्छाच होईना. तर आज मी ठरवलंच की नाही आज काही होऊ दे देवपूजा मी करणारच. त्यामुळे आज देवपूजेला हट्टानं आणि
थोडं वाटत होतं निगेटिव्ह अजूनही, तरी देखील मी बसले. म्हटलं जबरदस्तीनं करायचीच पूजा आज, म्हणून मी पूजेला बसले. आणि इथे देवाऱ्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल तर ओपन जागा आहे बघा, फरशी अशी अंतराळी आम्ही घातलेली आहे, पॅक करून घेतली. आणि त्याच्या खाली मग मी सगळे देवाचे जे बॉक्स वगैरे आहेत ना, जे देवाचं साहित्य असतं ते मी बॉक्स केलेत. असं पण नाही की मी ओपनमध्ये ठेवले, ते प्रत्येक गोष्टीला बॉक्स आहेत आणि बॉक्स असे मी त्याच्या खाली कप्प्यामध्ये त्या सरकवून ठेवलेल्या आहेत. ह्याला मला दरवाजा करून घ्यायचा होता, पण ते काय म्हणजे घडून येईना झाल्यात त्या गोष्टी, त्यामुळे हळूहळू करायच्या असं ठरवत मी देवपूजेला बसलेली. आणि इकडे 4 दिवसाला देवपूजा नव्हती, त्यामुळे देव काळे पडले होते, त्यामुळे मी पितांबरीने घासत होते. आणि ही आमची बघा कशी आहे गोमाता, एवढी सुंदर आहे ना, ही पूर्ण पितळेची आहे आणि खरंच खूप त्याच्यावरती काम केलेलं आहे ना, ती खूप छान सुंदर दिसते. आणि घासली ना पितांबरीने तर एकच नंबर दिसते. आणि हे माझ्या स्वामींचं आसन आहे, आपल्याच गोडाऊनमध्ये आलं होतं तर त्यातलंच मी ठेवून घेतले. पण गोमाता जी आहे ना ती खरंच सुंदर दिसते, देवारा आधी असा उठून दिसतोय आणि घासल्यानंतर ना चमकतात सगळे देव. त्यामुळे मग आज म्हटलं की ठीक आहे, पितांबरीने आपण चांगले स्वच्छ घासून घेऊया. तुम्ही काय यूज करता ज्या वेळेला देव घासताना तर नक्की सांगा तुम्हीही. तर ह्यांची भाजी बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे, पण प्रत्यक्षरित्या बघितलं असतात तर खरं सांगते खूप छान मस्त दिसत होती, कलरफुल असं वाटत होतं. आणि त्यांनी यामध्ये शेंगदाण्याचा कूटही घातलेला आहे शेवटला. आणि त्यांना वाटलं काय की फक्त फ्राय करायची आहे, तर नाही म्हटलं फक्त फ्राय करू नका, ती मटकी शिजायला पाहिजे ना. मग त्यांनी ते घातले आणि मग पाणी ओतून ते शिजायला ठेवून दिले. देवपूजेला काय आहे की नुसता स्वतः रोज रोज ते देवाला पाणी घाला आणि रोज घासा आणि हे मग रोजच पूजा करा असं काही नाही आहे. जोपर्यंत तुमच्या मनात भाव नाही तर देवपूजा करून उपयोग आहे का. आणि मी तिकडे स्टूल दिसतोय तुम्हाला बघा, देवपूजेला बसली आहे, तिथलं खालचं साहित्य सगळं काढले मी. आणि अर्णव ना शाळेला चालला होता तर बॉटल भरायला आला होता आणि गंजावरती हा हंडा होता आणि हंड्यातलं पाणी संपलं होतं, म्हणून त्याने तो खाली ठेवल्यावरती ना त्याला अचानक ओरडला, मम्मी साप. अरे म्हटलं गप, म्हटलं गांडूळ वगैरे असेल, त्याला काही सापातलं कळते, त्यांना कधी बघायला नाही. म्हटलं उठून बघतीये तर मी पण बाबा चक्क गारच पडले खरोखर, कारण हा असा हिरवागार साप मी कधी बघितला नव्हता. आणि ते असं वाटत होतं ना, नारळाचं पान असते ना, नारळाचं पान खाली पडले असंच ते दिसत होतं. आणि त्यामुळे लक्ष केलं नाही आणि मी इथंच बसली बघा त्या स्टूलवरती, तिथे लक्ष्मीचा फोटो आहे आणि ते मला वाटते त्या आकारात बसले ना ते देवाऱ्याच्या खालूनच आले की काय, कारण 4 दिवस तुम्हाला म्हटले की देव पुजलेलं नाही आहे, तर ते आत्ता हलवल्यानंतर बाहेर पडलं की काय काय माहिती. आणि त्याच्या तोंडात ना बेडकी होती आणि बेडक्यानं आमच्या घरात कुठून या लागल्यात ना ते काय कळना झाले. पटकन जाऊन ना आकाशला आणि ओंकारला बोलवून आणलं, कारण मग ते यांना पण एकट्याला पकडणं शक्य नव्हतं. तर ओंकारने इकडे टेबल वगैरे साईडला लावून घेतले सगळे, कारण तिथं खूप अडचण झाली होती. आणि तिथं थोडंसं बीळ होतं, पण ते बीळ असं नव्हतं की बाबा उंदराचं आहे किंवा कशाचं आहे, ते असं फरशीच्या तिथं थोडंसं सिमेंट निघलं होतं म्हणून तिथं झालं होतं. आणि बघा आकाशने धाडस केली आणि त्यांना त्याच्यावरती रुमाल टाकून ना त्याला पकडलं आणि एका बरणीमध्ये त्याला भरायचा आम्ही निर्णय घेतला आणि सोडून द्यायचं, कारण मारायला नको म्हटले ती पोरं. त्यामुळे त्यांनी भरणी आणली आणि त्या भरणीमध्येच हे बघा भरतायत. ते आतून त्यांनी थोडी काठी लावली होती, कारण ते असं बाहेर कुठं पळू नये आणि अंगावर येऊ नये म्हणून. तर ह्या दोघांनी नाव आहे बघा, ते रुमालाच्या आत आहे आणि याच्या हातमध्ये सोडलं. आणि हे बघा बेडकी रक्तबंबाळ झाली बघा, तिनं तोंडात अक्षरशः पकडून ठेवली, तिच्या नाकातोंडातून रक्त आलं होतं. आणि कसा उभा राहतोय बघा हे, त्यामुळे आम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा साप आहे तो काय कळेनच. आणि मी तर खरंच सांगते, मी असा हिरव्या कलरचा साप कधी बघितला नव्हता. आणि इतक्या जवळ, आणि मी त्या भिंतीला तक्क्या देऊन बसले होते. काय माहिती मला तो म्हणजे घासून गेला आहे की काय नशीब आहे बघा. मी पण तिथंच होते आणि अर्णव पण तिथंच. आम्हाला त्यानं काहीच केलं नाही. ते बेडकीच्या नादात त्यानं जरा जरी धक्का लागला असता तर आम्हाला म्हणजे काहीतरी दंश केला असता त्यानं. नशीब बलवत तर म्हणून अर्णवलाही नाही आणि मलाही नाही. आता एवढं घाबरलं ना की कुठं काय करायचं काय लक्षात. त्याच्या डोक्यावरती तुम्हाला दिसत असेल तर बघा कसं आहे. त्यामुळे काही कळे ना की असं उभा राहतं आहे, थोडं पाणी काढल्यासारखं दिसते, त्यामुळे काय त्याचा प्रकार काय कळेना झाला आहे. ह्या पोराने आपली धाडस केली आणि ह्याला पकडलं. दिसायला जरी तो छोटा वाटत असेल तुम्हाला, पण प्रत्यक्षरित्या बघताना ना खरंच अंगावर काटा. हे मी ह्या रूममध्ये मी नव्हतेच, हे व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. ज्यावेळेला साप आहे समजलं त्यावेळेला मी वरच्या मजल्यावर जाऊन बसले होते. इतकं मी प्रचंड सापाला घाबरते. जानू तर डायनिंग टेबलवर चढली होती आणि अर्णवचा तर दंगा ऐकला. आता तुम्हाला जर सगळा साऊंड जर ऐकायला टाकला असताना तर तुम्ही खरंच अक्षरशः कानाला हात लावाल, इतका तो साऊंड होता, दंगा सगळ्यांचा होता. त्यामुळे साऊंड काही लावत नाही आहे. तर बघा साप कसा वरती चढतोय परत खाली पडतोय.
आणि खरंच सांगते, प्रत्येकानं काळजी घ्या. आम्ही एक जरा निष्काळजीपणा केला आणि हा कुठून आला आम्हाला काही कळेना. कारण एक शंका वाटते की दरवाजा जो मागचा आहे बागेतला त्याच्या पाठीमागं ना थोडी जागा आहे, म्हणजे दरवाजा जो आहे तिथं काच आहे आमची आणि ती काच ना खराब झाली आणि थोडीशी फुटली आहे त्याच्यामधून आला आहे का काय कळेना. कारण आम्हाला जर शंका वाटते की तिथं येऊ शकतो आहे, कारण काच नाही आहे, काच फुटली, त्यातून तो निवांतपणे आत येऊ शकतो आहे. इथून पाठीमाग बागेत येत होते पण घरात कधी आला नव्हता आणि इतक्या जवळ. आणि मी त्याला घासून बसली, आर्णव तिथंच उभा आहे. आर्णवलाही पाय जरा चुकून पडला असता तर दंश झाला असता. आणि मागे घटना झाली होती बघा, ती आठवते मला की एका घरातली 2 मुलं भाऊ छोटी अगदी आरूच्या वयाची आणि झोपली होती त्या अंथरुणात आणि अंथरुणात खाऊन पिऊन झोपलेली आणि मध्यरात्री त्यांना उलट्या चालू झाल्या. आईवडिलांनी बघितलं तर उलट्या वगैरे चालू झाल्यात, म्हणलं खाण्यापिण्यात काय तर झालं असेल असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी घरातच त्यांना जरा त्यांना आराम पडेल असं म्हणजे सोयीचं बघितलं. पण त्यातल्या मुलाची एकानं डेथ झाल्यानंतर ही धावपळ करून दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना कशाचा तर दंश झाला आहे, घरी जाऊन जरा चेक करा. घरी जाऊन चेक केल्यानंतर लक्षात आलं की उशाखाली ना अंथरुणामध्ये ह्यांच्या सापाचे पिल्लू, इतकंच सापाचे पिल्लू असेल बघा, ते सापाचे पिल्लू होते आणि झोपेत ना त्यांना त्या पोरांना दंश केला होता दोघांना आणि दोघांचीही डेथ झाली. त्यामुळे माझा तर आता निष्काळजीपणा झाला आहे. मी तर आता कान कोपरा मी तर चेक करणार आहेच, पण तुम्हीही तशीच काळजी घ्या आणि चेक करा. मुलं आपली कुठं हात घालतायत, कुठं काय आपण ठेवले, कपड्यांच्या मध्ये सुद्धा बघा. कपड्यांच्या मध्ये सुद्धा एक व्हिडिओ मी आधीच 2 दिवसापूर्वी बघितला होता की एका पुरुषाच्या पॅन्टमध्ये सापाचं पिल्लू. तर कुठे काय जाऊन बसतील ना, अक्षरशः कळायचं बंद आहे. ते बघितल्याने खरंच आमच्या घरात साप निघेल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे कुठून कधी काय येईल हे काही नियम नाही आणि त्यामुळे प्लीज मुलांच्याकडे लक्ष द्या. आपल्याला काय झालं तर आपल्याला काय वाटत नाही, पण लहान मुलांना काय झालं तर खरंच सांगते मनाला खूप लागतं. त्यामुळे मुलांच्याकडं प्लीज काळजी ठेवा, घरातही लक्ष द्या. जरा अडचणीच्या ठिकाणी ज्या आहेत वस्तू त्या अडचणीच्या ठिकाणी म्हणजे असं तिथं स्वच्छ करा. तर चला व्हिडिओचा एंड इथंच करते. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की बरणीमध्ये पकडला आहे तो साप पोरांनी, पण ते पोरांनी ना आमच्या इकडे तलाव आहे पाण्याचा, तिकडे नेऊन तो सोडलेला आहे. त्याला कुठल्याही प्रकारची इजा केलेली नाही, त्यामुळे त्याला जीवदान दिलेलं आहे. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.